तर मुंबईमध्ये अनधिकृतरित्या राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात आता महापौर रितू तावडे मैदानात उतरलेले आहेत. त्या कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढच्या काही बातम्या पाहूयात. मुंबईतील कोस्टल रोडवरती जय हो विरुद्ध जय जय महाराष्ट्र माझा असा आता सामना रंगलेला दिसतोय. कारण कोस्टल रोडवरती जय हो या गाण्याची धून वाजवली जाते, मात्र इथे मराठी गाणं का नाही वाजवतात असा सवाल मनसेनं उपस्थित केला आहे. मनसेचे पदाधिकारी आणि मनसैनिकांनी कोस्टल रोडवरती स्पीकरवरती जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं वाजवत आंदोलन केलंय. मुंबईतील रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित असताना अशा प्रकल्पांची खरंच गरज होती का असा सवाल मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यानंतरच आता मनसैनिक मुंबईमधल्या कोस्टल रोडवरती आंदोलनासाठी कोस्टल रोडवर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. आपण जर बघितलं असेल तर मनसेचे सगळे पदाधिकारी आहेत. काय सांगाल, पोलिसांनी देखील तुम्हाला आता ताब्यात घेतलेलं आहे? ताब्यात घेणारच, त्यांच्या हिशोबामध्ये त्यांची ते काम करणार, आम्ही आमचं काय करणार. ज्या वेळेस मराठी अस्मितेचा प्रश्न येणार, मराठी विषयाचा प्रश्न येणार, त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरणार. त्याप्रमाणे आज उतरलेले आहेत. आज जय होचा नारा या रस्त्यावर लागलेला आहे. पुन्हा मुंबई ट्रॅफिक जाम झाली, बरोबर 30 तास. तिथे किती लोकांचे हाल झाले, किती मुलांचे हाल झाले, किती महिलांचे हाल झाले, तिकडे लक्ष नाही. ही नाटकं कुणी करायला सांगितलं त्यांना? म्हणजे केवळ काहीतरी परप्रांतीयांना खुश करण्यासाठी ही नाटकं करायची. मध्ये हिंदी भाषेचा विषय, हिंदी सक्तीचे करण्याचं नाटक केलं. या गोष्टी चुकीच्या आहेत आणि याचा आम्ही निषेध करण्यासाठी आलो. सन्माननीय अमित साहेबांनी हा राग व्यक्त केला आणि त्यांना माहिती नाही, पण त्याचा पडसाद म्हणून आम्ही हे पेटून उठलो आणि गनिमी कावा केलेला आहे. कायमस्वरूपी नाही, ताब्यात घेऊ द्या. ताब्यात माननीय राजसाहेबांनी असतील, अमित साहेबांच्या हजारो केसेस घेतल्या आणि त्याच्यात आम्ही या मराठी अस्मितेसाठी आम्ही हजारो केसेस घेण्यासाठी आमची तयारी आहे. त्याप्रमाणे आजही आम्ही केस घेऊ, बरोबर. काय बॉन्ड लिहून घेतली त्यांना जी पद्धत करायची, कारवाई करायची करू दे. परंतु मी आज पुन्हा या मीडियाच्या माध्यमातून निषेध करतो की ह्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जे सत्तेमध्ये बसलेले, जे बाळासाहेबांची सेना समजतात, अलग देशात एकनाथ शिंदेची, ते देखील काही बोलतात, ते देखील यांना अप्रत्यक्षरित्या सहकार्य करतात. याचा आम्हाला राग आहे. आपण जर बघितलं असाल तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आता पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. याआधी देखील काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. जे कोस्टल रोडवर गाणी वाजवतात त्या ठिकाणी मराठी गाणं का नाही असा सवाल हे मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित करताना बघायला मिळतात. आणि आता पोलिसांनी या सगळ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. कॅमेरा पर्सन स्नेहल सह सुशांत, सॉन पुढारी न्यूज, मुंबई.